तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी प्रक्रिया 2-4 दिवस झाले सुरू आहे, पण सर्व्हर प्रॉब्लेम आहे, वेबसाईट डाऊन आहे, आपल्याला ई-केवायसी करता येत नाही। यातूनच प्रयत्न करून मी ई-केवायसी प्रक्रिया A to Z लाईव्ह प्रोसेस दाखवलेली आहे। मी स्वतः ई-केवायसी केलेले आहे। तुमच्या समोर ई-केवायसी कशी करायची, त्याचबरोबर पतीचे आधार कार्ड की वडिलांचे आधार कार्ड नमूद करायचे, त्याचबरोबर आपल्याला 2 प्रश्न यामध्ये आहेत। सरकारी नोकरदार किंवा कोणकोणती माहिती आहे त्याला उत्तर होय किंवा नाही द्यायचे आहे, किंवा पहा एक विवाहित एक अविवाहित महिलेने लाभ घेतलेला आहे, त्याला उत्तर काय द्यायचे आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मला सुद्धा एरर आलेले आहेत, त्या एरर मधूनच मी सक्सेसफुली ई-केवायसी करून दाखवलेली आहे। A to Z व्हिडिओ पहा तरच आपल्याला ई-केवायसी करता येणार आहे। चला तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ई-केवायसी प्रक्रिया कशी आहे ती जाणून घेऊयात। पहा, आपल्याला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल, ladkibahn.maharashtra.go.in या वेबसाईटवरती या। या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे आपल्याला माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा हा ऑप्शन येऊन जाईल, येथे क्लिक करायचा आहे। यानंतर इथे लाभार्थी आधार क्रमांक, यानंतर हा कॅप्चा येत नसेल तर रिफ्रेश करा, पुन्हा रिफ्रेश करा, येऊन जाईल। आणि यानंतर पहा आधार प्रमाणीकरणासाठी संमती, मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करा। जर सहमत नसाल तर इथे OTP जाणार नाही आणि आपली ई-केवायसी होणार नाही। ई-केवायसी न झाल्यास आपल्याला हप्ते सुद्धा येणार नाहीत आणि आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट करायचं नसेल किंवा आपल्याला जर यापासून वंचित राहायचं असेल तर तुम्ही ई-केवायसी करू नका। जर आपल्याला हवं असेल तर मी सहमत आहे हा पर्याय निवडा, तरच OTP जाणार। OTP पाठवा यावरती क्लिक करा। OTP पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एरर सुद्धा येत आहेत, सेंड OTP होत नाहीत किंवा अनेक एरर येत आहेत। तर ते पहा, जर तुम्हाला OTP पाठवताना एरर येत असेल तर पुन्हा ट्राय करा। आणि जर तुम्हाला सदर आधार क्रमांक हा पात्र यादीत समाविष्ट असेल तरच तुम्हाला OTP पाठवता येणार, आणि जर तुमचा आधार क्रमांक पात्र यादीत समाविष्ट नाही असा जर SMS असेल तर आपल्याला ई-केवायसी करता येणार नाही, समजून घ्या। जर OTP पाठवताना एरर येत असेल तर तुम्ही पुन्हा OTP पाठवू शकता, वेळ लागतोय, शक्यतो रात्री 10 नंतर ट्राय करा, सरकारची वेबसाईट खूप स्लो आहे। यानंतर पहा OTP गेलेला आहे 6 अंकी, तो आपण इथे फिल करायचा आहे आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर थोडा वेळ प्रतीक्षा करा। इथून सुद्धा एरर येत असेल तर पुन्हा आपल्याला नव्याने स्टार्ट करावं लागेल। पहा, OTP पाठवल्यानंतर हा सबमिट झालाच पाहिजे, सबमिट झाल्यानंतरच आपल्याला पुढील ऑप्शन ओपन होणार आहे। पहा, खूप वेळ लागत आहे, पण सर्व्हर डाऊन आहे, रात्री शक्यतो ट्राय करा। पहा, OTP गेलेला आहे। OTP गेल्यानंतर इथे वडिलांचे किंवा पतीचे आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे। आता पहा, ज्यांचं लग्न झालेलं नाही, विवाहित आहेत त्यांनी पतीचं टाका आणि अविवाहित आहेत त्यांनी वडिलांचं टाका। आपल्या आधार कार्डवरचं ज्यांचं नाव आहे त्यांचा तुम्ही आधार क्रमांक प्रविष्ट करा। पहा, आधार कार्डावरती वडिलांचा असेल तर वडिलांचं टाका, आधार कार्डावरती पतीचा असेल तर पतीचा टाका। यानंतर कॅप्चा फिल करा, मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करा आणि इथे पहा OTP पाठवा या पर्यायावरती पुन्हा क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्याला पुढील स्टेप कोणती होणार आहे, एरर येऊ शकतो किंवा OTP सेंड होऊ शकतो। पहा, OTP सेंड झालेला आहे। आता पुन्हा आपल्याला OTP फिल करायचा आहे आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा, पुढील ऑप्शन ओपन झालेला आहे, इथे वडिलांचे किंवा पतीचे नाव आलेलं आहे। जात प्रवर्ग निवडा या ऑप्शनमधून आपल्याला आपली जात इथून जी काही आहे ती निवडायची आहे। अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, सर्वसामान्य जे काही असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्या। यानंतर पहा, महत्त्वाचे 2 ऑप्शन आहेत, कोणते निवडायचे काळजीपूर्वक सांगतो। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत। काय पहा, सरकारी किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत। आता कार्यरत नाहीत बरोबर, सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन सुद्धा घेत नाहीत, बरोबर आहे, घेत नाहीत म्हणजे होय निवडा, घेत नाहीत। यानंतर पहा, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। काय आहे पहा,
माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत. होय. का? तर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. घेत नाही म्हटल्यावर एकापेक्षा जास्त तुमच्या घरात लाभार्थी आहेत. काय? इथे नाही जर निवडला तर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. नाही म्हटला तर एकापेक्षा जास्त असा अर्थ होतोय. त्यामुळे होय, एक विवाहित घेते किंवा एक अविवाहित घेते असा. त्यामुळे होय निवडा. त्यानंतर पहा, उपरोक्त अनुक्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. म्हणून एक डिक्लेरेशन आहे ते ॲक्सेप्ट करा आणि सबमिट या बटनवरती क्लिक करा. पहा, तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. हा तुम्हाला मेसेज शो होईल. यानंतर तुमची ही KYC कम्प्लीटली झालेली आहे. अशा प्रकारे मैत्रिणींनो, आपण स्वतः घर बसल्या KYC 5 ते 10 मिनिटात करू शकता. पण सर्व्हर डाऊन असेल, OTP सेंड होत नसेल तर शक्यतो रात्री 12 नंतर ट्राय करा किंवा सरकारकडून वेबसाईटमध्ये बदल करण्यात येत आहे. जर सर्व्हर व्यवस्थित चालू असेल त्यावेळेस तुम्ही KYC करण्याचा प्रयत्न करू शकता. आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जाऊन फॉलो करा. तिथे आपल्याला जर सर्व्हर फास्ट चालू असेल तर तिथे मेसेज टाकण्यात येईल की तुम्हाला KYC करण्यास फास्ट करण्यात आलेला आहे आणि आपण KYC करू शकता. अशा प्रकारचे मेसेज आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देण्यात येतात. आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.